बोल 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 काय वस्तुस्थिती? ते घर आमचं नाही सर, ते आमचे चुलत दिराचं घर आहे. ते त्या घराचं आमचं काहीच संबंध नाही. घर असलं असतं तर मी उन्हामध्ये माझे रेकरं एवढ्या एवढीशी बारके छोटाले रेकरं घेऊन बसले असते का मी उन्हामध्ये. माझं सगळं संसार घेऊन गेले. ते भांडे कुंडे पाय काहीच ठेवलं नाही, कपडे सगळं ठेवले नाही. म्हणजे आम्ही वनेकारामध्ये घर कशाला बांधलं असतं. 100 वर्ष झालं तिथं घर बांधलेलं आहे तुझे. काय हे लोक सांगतात ते काय? ते खोटं आहे सर, ते आमच्यावर काही आरोप लावून राहिले. काय सांगाल, कशासाठी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या मागण्या आहेत? हे जे उपोषण आहे ते आम्ही दलित पॅंथर संघटनेच्या वतीने सुरू केलेलं आहे. आम्ही काल एक शिष्टमंडळ घेऊन त्या परिसरामध्ये दिवसभर फिरलो आणि एकूण जी वास्तव परिस्थिती आहे या प्रकरणाची, याला जे काही राजकीय वळण दिलेलं आहे, परंतु गेली 25 वर्षापासून आम्ही पारधी समाजाच्या घरोघरी दारोदारी संपर्क आमचा सगळ्यांचा आहे. तर याच्यामध्ये जे काही चुकीचे ॲनालिसिस किंवा चुकीचे आरोप होत आहेत, आता सर्रास आम्ही पाहतोय आमच्याही धाराशिव, सोलापूर या सगळ्या कळंब परिसरामध्ये पारध्यांवरती आरोप करायचं झालं, चोऱ्या करतात, दरोडा टाकलेला आहे, हरणाची शिकार केलेली आहे. पारंपरिक काहीतरी विषय घ्यायचे आणि या समाजाला सातत्याने पोलीस प्रशासन असो, समाज असो, अनेक शेकडो वर्षापासून आपल्या सगळ्याला माहीत आहे की एक वेगळ्या पद्धतीने या समाजाकडे बघायचा एक दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. या ठिकाणी जेव्हा आम्ही गावात गेलो तर ते म्हणले खोक्या याला आम्ही म्हणत नाही. अनेकांनी टॅटू दाखवले, सतीश भोसलेचे टॅटू दाखवले. ते म्हणले आम्ही त्याला विठ्ठल म्हणतो. म्हणले हे खोक्याचं नाव आम्ही कधीच त्याला खोक्या किंवा आमच्या परिसरात असं खोक्या त्याचं नाव नाही. एकूण त्या परिवाराची अवस्था पाहिली. 6 दिवस लहान मुलं सगळेजण तिथे उन्हात बसलेले होते. तिच्या पत्नीला मी रिक्वेस्ट केली संघटनेच्या वतीने, तू इथे बसण्यापेक्षा तुझं उपोषण सुरू कर, आम्ही तुला सर्व पद्धतीचं सहकार्य जे आहे, तुला न्याय मिळण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते सगळं सहकार्य आम्ही तुला उपलब्ध करून देऊ. माननीय मुख्यमंत्र्यांचीच पण तुम्हाला विधान भवनातली एक क्लिप आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हणलेलं आहे की जे आदिवासी आहेत, भटके आहेत, ज्यांना राहायला घर नाही, अशांसाठी वन खात्याची जमीन, गायरान जमीन, गावठांच्या जमिनी आम्ही उपलब्ध करून देणार आहे. तसा ठराव आम्ही पास करणार आहे. अशा पद्धतीची बाईट मुख्यमंत्री स्वतः एका बाजूने देत आहेत, दुसऱ्या बाजूने राजकारण कुणाचं काही असू दे, पण एका पारधीसारखा जो समाज आहे, आता एका उपोषणाची बाईट आली मुंबईला बसणार आहेत म्हणून, त्याच्या एक व्यक्तीने म्हणलं आहे खोक्या पारधी. कायद्याच्या भाषेमध्ये खोक्या पारधी म्हणणं हा सुद्धा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे. वन खात्याने आदिवासी समाजातल्या एखाद्या कुटुंबात जर स्वतः शासकीय अधिकारी उद्ध्वस्त करत असतील, नोटीस चिटकावी, 1 महिनाभर वाट पाहावी, त्यांचं उद्ध्वस्त करण्याची काही आवश्यकता नव्हती. तर त्याच्यामुळे यांना जोपर्यंत ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, या मागण्या मान्य होण्यासाठी की या ठिकाणी त्याची पत्नी लहान बाळ आहे, तिला 3 मुली 2 मुलं आहेत, 1 वर्षाचं मूल घेऊन ती इथं बसलेली आहे. आणि मी सगळ्या समाज बांधवांना, सगळ्या संघटनेला आव्हान करतो की या परिवाराला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही स्वतः किमान 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको आंदोलन, धरणे आंदोलन अशा स्वरूपाचं आंदोलनाचं एक स्वरूप देऊन या परिवारासाठी आणि जे आदिवासी आहेत, भटके आहेत, ज्यांना घर नाही, दार नाही, अशासाठी शासन जोपर्यंत जागा उपलब्ध करून देत नाही तर इथून पुढे सगळ्या वन खात्यांच्या जागेच्या ठिकाणी किंवा गायरान जमिनीमध्ये सगळे हे भटके समाज, आदिवासी समाज जो आहे तो ताबा घेऊन, जर शासन देत नसेल तर तिथे ताबा देऊन मग काय प्रशासनाला त्याच्यावर निर्णय करायचा ती करू दे. त्याच्यामुळं आमची ही भूमिका आहे या परिवाराच्या निमित्ताने की या परिवाराला न्याय दिला पाहिजे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रातोरात घर पाडलं, घरं जाळली असा आरोप कुटुंबाकडून केला जातो आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी संघटनेच्या पातळीवर आपण काय करणार आहात? आम्ही SP साहेबांनाही निवेदन दिलं आहे, कलेक्टर साहेबाला दिलं आहे. आमची ती प्रमुख मागणी आहे आणि कुणालाही लक्षात येऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्हाला आणखीन एक उदाहरण, एक वर्षाखालचं आहे नगरमध्ये, नामदेव आपले हे लक्ष्मण डोबळे सर, त्यांची संस्था आहे नगरमध्ये, त्यांची संस्था अतिक्रमणात आहे, ती उद्ध्वस्त केली नाही. तिथे 100 पारध्यांचे कुटुंब बुलडोजर लावून साफ केलं, आतापर्यंत त्यांना जागा आणि घर उपलब्ध करून दिलेलं नाही. अशा पद्धतीची जी कारवाई आहे ही कठोर, जी शेवट आपण पाहतोय
हा आदिवासी पारधी समाज आहे, याच्यावर अत्यंत या समाजाची स्थिती खालच्या स्तरामध्ये आहे. अशा समाजाला किमान इतकी तात्काळ काही करण्याची काय आवश्यकता नव्हती असं वाटतं. तुमचं नाव सांगा. प्राध्यापक अशोक तांबे, सोलापूर.